आता पेट्रोल डिझेल मिळणार नाहीये। राज्य सरकारनं नो उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय। प्रत्येक पेट्रोल पंपावर या उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक राज्यातील वाहनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि धक्का देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, येणारे 1 ऑगस्ट 2026 पासून दुचाकी वाहनधारकांना आणि चारचाकी वाहनधारकांना खिशामध्ये पैसे असून पेट्रोल डिझेल मिळणार नाही। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये वाहनधारकांसाठी 5 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत या दुचाकी वाहनधारकांना आणि चारचाकी वाहनधारकांना खिशामध्ये पैसे असून पेट्रोल डिझेल मिळणार नाही। बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 2 चाकी गाडी असणाऱ्या वाहनधारकांना आणि 4 चाकी गाडी असणाऱ्या वाहनधारकांना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे। या सूचनेचं पालन 1 ऑगस्ट पासून प्रत्येक वाहनधारकांनी करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला खिशामध्ये पैसे असून पेट्रोल डिझेल मिळणार नाही। याच्यासोबत तुमची गाडी सुद्धा आता जप्त केली जाणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे दुचाकी गाडी असेल, यामध्ये स्प्लेंडर गाडी असेल, शाईन गाडी असेल, स्कूटी गाडी असेल, युनिकॉर्न असेल, बुलेट असेल किंवा इतर कोणत्याही कंपनीची 2 चाकी गाडी असेल किंवा तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल, यामध्ये अल्टो गाडी असेल, स्विफ्ट गाडी असेल, क्रेटा गाडी असेल, बलेनो, मारुती सुझुकीच्या कोणत्याही कंपनीच्या गाड्या असतील तर तुम्हाला सुद्धा या सूचनेचं पालन करणं गरजेचं आहे, अन्यथा खिशामध्ये पैसे असून पेट्रोल डिझेल मिळणार नाही। आता बघा, वाहनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 2 चाकी गाडीवरती आणि 4 चाकी गाडीवरती हे नियम लावलेले आहे। तशा प्रकारे परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे। या परिपत्रकामध्ये कोणत्या गाडीवरती नियम लावून कोणत्या गाड्या जप्त केल्या जाणार आहेत, म्हणजेच कोणत्या गाड्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही, कोणकोणते नियम पेट्रोल डिझेलसाठी लावण्यात येणार आहेत, याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। त्यामुळे तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल, 3 चाकी गाडी असेल किंवा 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला सुद्धा या 5 नियमांचे पालन करणं गरजेचं आहे, अन्यथा 1 ऑगस्ट 2026 पासून तुमच्या खिशामध्ये भरपूर पैसा असून पेट्रोल डिझेल मिळणार नाही। कोणाला जरी फोन लावला तरी पण तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो, वाहनधारकांना या 5 सूचनांचं 5 नियमांचं पालन तुम्ही काटेकोर पद्धतीने करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या कष्टाच्या पैशाची गाडी आता जप्त होऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या कष्टाच्या पैशाची गाडी जप्त होऊ नये तर तुम्ही सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लागू केलेल्या नियमांचे पालन 1 ऑगस्ट 2026 पासून करायचे आहे। आता बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या वाहनधारकांकडे इलेक्ट्रिकल 2 चाकी गाडी आहे किंवा इलेक्ट्रिकल 4 चाकी गाडी आहे तर अशा वाहनधारकांना हे नियम लागू होणार नाही। त्यामुळे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकल 4 चाकी किंवा 2 चाकी गाडी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, परंतु ज्या नागरिकांकडे, ज्या वाहनधारकांकडे पेट्रोल डिझेलवरती चालणाऱ्या गाड्या आहेत, मग या 2 व्हीलर गाड्या असतील किंवा 4 व्हीलर गाड्या असतील, त्या सर्व गाडी मालकांना म्हणजेच वाहनधारकांना या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करणं गरजेचं आहे। आता बघा, हे जे 5 नियम लावलेले आहेत तर हे 5 नियम अत्यंत कडक आहेत। त्यामुळे एक जरी तुम्ही नियम मोडला किंवा एका जरी नियमांचे पालन तुम्ही केले नाहीत तर तुम्हाला भला मोठा दंड आणि तुमची गाडी आता जप्त सुद्धा केली जाऊ शकते। आता बघा, वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि वाढलेल्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे 5 कडक नियम येणारे 1 ऑगस्ट 2026 पासून लागू करण्यात येत आहे। कारण आपल्या महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यासहित अजून 8 राज्यांमध्ये हे नियम लागू होणार आहेत, कारण आपल्या राज्यासहित इतर 8 राज्यांमध्ये या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकी वाहनामुळे आणि चारचाकी वाहनामुळे प्रदूषण होत आहे. त्या प्रदूषणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या आरोग्यास मोठी हानी पोहोचत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे सरकारच्या संशोधनामध्ये लक्षात आलेले आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा धोका होऊ नये, वाहनधारकांच्या आरोग्याला धोका होऊ नये किंवा इतर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ नये या दृष्टिकोनातून हे 5 नियम आता लावले जाणार आहेत. या 5 नियमांचे पालन तुम्ही काटेकोर पद्धतीने करणं गरजेचं आहे. आता बघा वाहनधारकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जे 5 नियम ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून लागू करण्यात येत आहेत. म्हणजेच पेट्रोल डिझेलवरती गाडीवरती वाहनधारकांवरती जे 5 नियम लागू करण्यात येत आहेत, तर हे नियम कोणकोणते आहेत, त्या नियमांचे पालन कसे करायचे आहे याचीच माहिती तुम्हाला देत आहे. परंतु 1 ऑगस्ट पासून सर्व जिल्ह्यामध्ये हे नियम लागू होणार नाहीत, तर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 12 जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी हे नियम आता लागू होणार आहेत. कारण वाहनधारकांना या 12 जिल्ह्यांमध्ये वाहनधारकांची संख्या जास्त आहे. जास्तीत जास्त वाहने या 12 जिल्ह्यांमध्ये प्रवास करतात. त्यामुळे 12 जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी ही बातमी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी आहे. जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येत असेल तर तुम्हाला सुद्धा या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या कष्टाचे, तुमच्या कामाचे पैसे वायाला जातील. यासोबत तुमची गाडी जप्त होईल. कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि प्रताप सरनाईक यांच्या असे लक्षात आलेले आहे की वाहनधारकांनी अगोदरपासून जर या नियमांचे पालन केले असते तर नागरिकांच्या आरोग्यास कोणताही धोका निर्माण झाला नसता. परंतु आता सरकार सावध झालेलं आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सर्व गाड्या व्यवस्थित करून वाहनधारकांच्या आरोग्याला कोणताही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून हे नियम आता लागू केले जात आहेत. मग हे नियम कोणकोणते आहेत, त्या नियमांचे पालन कसे करायचे आहे हेच आता आपण पाहणार आहोत. परंतु वाहनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपली जी राजधानी आहे तर ती राजधानी म्हणजे दिल्ली. तर बघा दिल्लीमध्ये काय करण्यात आलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे तर त्या ठिकाणी CCTV बसवण्यात आलेले आहेत. मग या CCTVच्या माध्यमातून तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून थेट तुमच्या RC बुकवरती एक भला मोठा दंड नोंदवला जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या गावामध्ये एखादा पेट्रोल पंप असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही पेट्रोल टाकायला गेला तर अगोदर तुमच्याकडे पैसे घेऊन तुम्हाला पेट्रोल दिले जायचे. परंतु इथून पुढे आता तुमच्याकडे तुमची जी गाडीची नंबर प्लेट आहे तर ती नंबर प्लेट त्या पेट्रोल पंपावरच्या CCTVच्या माध्यमातून स्कॅन केली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पेट्रोल द्यायचे की नाही, तुमची गाडी जप्त करायची की तुम्हाला दंड लावायचा हे आता ठरवलं जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना पेट्रोल डिझेल तुम्हाला मिळू शकते आणि तुम्ही पेट्रोल डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावरती सुद्धा जाऊ शकता. परंतु जर नियमांचे पालन नाही केले तर तुम्ही पेट्रोल पंपावरती जाऊ शकणार नाही. नियमांचे न पालन केल्यामुळे तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळणार नाही आणि तुमची गाडी तशीच या ठिकाणी घरी ठेवावी लागणार आहे. आता बघा वाहनधारकांना या 2 चाकी गाडीवरती, 4 चाकी गाडीवरती आणि पेट्रोल डिझेलवरती कोणकोणते नियम लागू करण्यात येणार आहेत याचीच माहिती आता सांगत आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल किंवा 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करावे लागणार आहे. अन्यथा तुमच्या खिशामध्ये प्रचंड पैसे असून तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की 1 ऑगस्ट 2026 पासून आपल्याला सुद्धा पेट्रोल डिझेल मिळाले पाहिजे, आपली गाडी जप्त नाही झाली पाहिजे, तर तुम्हाला सुद्धा या 5 कडक नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. कारण डायरेक्ट राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून हे नियम आता लागू केले जात आहेत. जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही. परंतु जर तुम्ही नियमांचे पालन नाही केले तर तुम्हाला 100% काळजी करण्याची गरज पडणार आहे. तर बघा, वाढलेल्या प्रदूषणाला रोखण्यासाठी, नागरिकांच्या आरोग्याला कोणताही
कोणताही धोका होऊ नये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जे काय प्रदूषण होत आहे तर ते प्रदूषण थांबले पाहिजे या दृष्टिकोनातून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून हे नियम लावले जात आहेत. परंतु मित्रांनो, वाहनधारकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये हे नियम का लावण्यात येत आहेत. तर बघा, या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यासहित अजून 8 राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलवरती आणि दुचाकी गाडीवरती, चारचाकी गाडीवरती जे शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर आहे तर अशा ट्रॅक्टरवरती हे महत्त्वाचे नियम आता लागू होत आहेत. जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पेट्रोल डिझेल सुरळीतपणे मिळवायचे असेल, कोणताही अडथळा येऊन द्यायचा नसेल, तर तुम्हाला या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने आता करावं लागणार आहे. मग हे 5 नियम कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. तुम्ही सुद्धा हे 5 नियम सविस्तर पद्धतीने काटेकोर पद्धतीने पाहायचे आहे. अन्यथा जर तुम्ही या नियमांचे पालन नाही केले तर वाहनधारकांनो, या ठिकाणी होणार काय आहे तर तुमचे गाडी जप्त केले जाणार आहे. यासोबत वाहनधारकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल मिळणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल मिळालं पाहिजे, आपली गाडी जप्त नाही झाली पाहिजे, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा आणि जे काही नियम लागू होत आहेत तर हे नियम कोणकोणते आहेत, या नियमांचे पालन कसे करायचे आहे या संदर्भात तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. आता बघा वाहनधारकांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 2 चाकी गाडीवरती आणि 4 चाकी गाडीवरती हे नियम का लावलेले आहेत. तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत होते, म्हणजेच वाढलेल्या अपघातांना रोखले गेले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही गाड्या चोरीच्या असायच्या, त्यामुळे ट्रॅफिक हवालदारांना सुद्धा अडचण येत होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, काही गाड्या जुन्या असायच्या, त्यामुळे काय होता तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या गाडीच्या सायलेन्सरमधून धूर निघत होता आणि हा धूर आपल्या नाकातोंडाच्या माध्यमातून थेट आपल्या शरीराच्या आतमध्ये जात होता, त्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत होता. परंतु इथून पुढे आता आपल्याला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारने नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धक्का लागला नाही पाहिजे, नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून हे नियम आता लागू केलेले आहेत. हे नियम 1 ऑगस्ट पासून लागू होत आहेत. तर या नियमांचे पालन कसे करायचे आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट हे नियम काय आहेत, हे नियम कोणकोणते आहेत हेच आता आपण सांगत आहोत. आता बघा वाहनधारकांनो, हे जे नियम आहेत रे एकूण 5 नियम आहेत. या 5 नियमांपैकी पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पहिला नियम प्रत्येक वाहनधारकाला पाळणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल किंवा 4 चाकी गाडी असेल तर तुम्ही या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे. तर बघा, जो पहिला नियम आहे तर तो पहिला नियम म्हणजे काय तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल किंवा 4 चाकी गाडी असेल आणि ती गाडी जर 15 वर्ष आता जुनी झालेली असेल, 15 वर्ष तुम्ही तिचा वापर केलेला असेल, आता 2026 साल सुरू आहे, जर तुम्ही 2010-2011 सालामध्ये 2 चाकी 4 चाकी गाडी खरेदी केलेली असेल आणि आता 2026 सालामध्ये ती गाडी तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला करायचं काय तर त्या गाडीचं रिन्युवेशन करायचं आहे. म्हणजेच पुनर्वापर करण्यासाठी तुम्हाला परत एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. जर तुम्ही जुनी गाडी तशीच चालवत राहिला आणि जर तुम्हाला RTOने म्हणजेच ट्रॅफिक हवालदारांनी पकडलं तर ती गाडी जप्त होणार आहे. यानंतर दुसरा जो नियम आहे तर तो दुसरा नियम नंबर प्लेटच्या संदर्भात आहे. बघा, अगोदर फॅन्सी नंबर प्लेट असायच्या, परंतु RTOच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून सर्व वाहनधारकांना असं सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही HSRPची नंबर प्लेट टाका. परंतु भरपूर अशा जुन्या वाहनधारकांकडे, ज्यांच्याकडे भरपूर वर्षांच्या गाड्या आहेत, तर त्यांनी HSRPची नंबर प्लेट टाकलेली नाही. ज्यांच्याकडे नवीन गाड्या होत्या त्यातील काही जणांनी HSRPची नंबर प्लेट टाकलेली आहे, परंतु ज्यांनी HSRPची नंबर प्लेट टाकलेली नसेल त्यांची गाडी आता जप्त न करता त्यांच्यावरती दंड लावला जाणार आहे. यानंतर पुढचा नियम बघा, तुम्हाला PVC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही PVC नाही केले तर तुम्हाला सुद्धा भला मोठा दंड लागणार आहे. आता PVC सर्वांना माहिती आहे,
आपल्या गाडीचं प्रदूषण होत नाही, आपल्या गाडीमधून धूर जास्त निघत नाही, त्यासाठी आपल्याला PVC करावं लागतं. मग तुम्हाला हे PVC सुद्धा करावं लागणार आहे. आणि पुढचा नियम बघा, पुढचा नियम म्हणजे लायसन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्मेट सक्तीचा नियम, यासोबत गाडीला आरसे असण्याचा नियम, असे नियम आहेत. या सर्वांचे नियम जर तुम्ही पालन केले या नियमांचा तर तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळेल, तुमची गाडी जप्त होणार नाही. परंतु जर तुम्ही विदाऊट हेल्मेट गाडी चालवली आहे, विदाऊट HSRPची गाडी चालवली आहे, नंबर प्लेट बदलली नाही किंवा PVC केले नाही, जुनी गाडी वापरत असाल तर तुमची गाडी जप्त तर होणार आहे. जप्त करण्याच्या अगोदर पेट्रोल डिझेल तुम्हाला देणं बंद केलं जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लवकरात लवकर PVC करून घ्या, HSRP नंबर प्लेट टाकून घ्या, यानंतर हेल्मेट घाला, गाडीला आरसे लावा. अशी महत्त्वाची काही कामे आहेत ती कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वाहन चालवताना अडथळा येणार नाही आणि पंपावरती तुम्हाला पेट्रोल डिझेल सहज मिळून जाईल.